नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे काय तर युवा प्रशिक्षणार्थी आंदोलन आणि महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता. मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता लागू झाली म्हणजे आंदोलन करता येत नाही का? आंदोलन थांबविलं जातं का? तसेच सरकारला यावरती निर्णय घेता येऊ शकत नाही का? तर काय सत्य आहे? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या म्हणजे आचारसंहिता लागू झाली. पण लक्षात ठेवा, आचारसंहिता म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हत्यार नव्हे. त्यामुळे युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन हा राजकीय नसून आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या भविष्यासाठी उभा टाकलेला एक लढा आहे. म्हणूनच हे आंदोलन शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने, पक्षविरहित भूमिका आणि कायदेशीर पद्धतीने उभा टाकलेला हा एक लढा आहे. त्यामुळेच या अटींवरती हे आंदोलन कायदेशीररित्या योग्य आहे. आता आपण पाहूयात, की या निवडणूक आचारसंहितेमध्ये कशावरती बंदी असते. राजकीय पक्षांचा प्रचार करणे यावरती बंदी असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आंदोलन काळामध्ये मंत्र्यांनी आंदोलनाचं श्रेय घेणे यावरती बंदी असू शकते आणि तिसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक प्रभावित करण्याच्या घोषणा देणे यावरती देखील बंदी असते. पण मित्रांनो, लक्षात घ्या, आचारसंहितेमध्ये सरकार निर्णय घेऊ शकत नाही हा खूप मोठा गैरसमज आहे. युवा प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन हे नोकरी, पगारवाढ आणि भविष्याशी निगडीत असल्या कारणामुळे हे प्रश्न प्रशासनिक आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित. त्यामुळे या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनावरती चर्चा होऊ शकते. सरकार यावरती निर्णय घेऊ शकतो, समिती स्थापन करू शकतो आणि अहवाल देखील मागविला जाऊ शकतो आणि यावरती योग्य निर्णय देखील घेतले जाऊ शकतात. फक्त त्या निर्णयाचा निवडणूक काळामध्ये प्रचार करता कामा नये एवढीच एक महत्त्वपूर्ण अट आहे. आज आपण पाहिलं तर राज्यामध्ये हजारो युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राजकारणासाठी नव्हे तर आपल्या हक्कासाठी, सन्मानासाठी लढत आहेत. आता आचारसंहिता असो की नसो, न्याय देणे ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. परंतु सरकार यामधून पळवाटा शोधत आहे हे मात्र नक्की आहे. म्हणून मित्रांनो, आचारसंहिता लागू होणे म्हणजे आंदोलनावर बंदी असणं नाही तर राजकीय गैरवापरावर नियंत्रण ठेवणे आहे. युवा प्रशिक्षणार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, हा न्यायासाठीचा संघर्ष चालूच राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सरकार निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित करून पळवाटा मात्र नक्की शोधत आहे. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. नवीन तुम्ही पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. जय हिंद, जय युवा.